नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता मी सध्या आहे हिंजवडी चौकमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि जवळपास सकाळचे 6:30 ते पावणे 7 झालेले आहे आणि मी आज ऑफिसला थोडं लवकर जातो आहे कारण मला आज घरी पण जायचं आहे. त्याच्यामुळं ऑफिसचे जे इन ऑफिस आवर आहे ते कंप्लीट करून मला घरी निघायचं आहे. त्याच्यामुळं मी थोडं लवकर निघालेलो आहे आणि आज कालीपिलीने जात नाही आहे कारण की इतक्या सकाळी कालीपिली नसतात तिथं आणि जरी असल्या तरी तिथं इतके लोक नसतात की कालीपिली भरतील. मग मी काय केलं, सिटी बस धरली आणि सिटी बसनी आता ऑफिसकडे निघालेलो आहे. उतरलो मी गंगारामवाडी सर्कलला आणि आता समोर चाललेलो आहे रिक्षा स्टँडकडे, जिथं जाऊन मला रिक्षा धरायची आहे कंपनीसाठी. मी रिक्षा स्टँडला गेलो आणि मला लगेच रिक्षा भेटली आणि मीच तिच्यातला 5वा मेंबर होतो बसणारा. आणि आता ती रिक्षानी भरपूर ठिकाणी फिरली कारण सकाळी सकाळी फक्त एकाच कंपनीचे मेंबर नसता म्हणून. तर भरपूर फिरली IT पार्कमध्ये आणि आता शेवटी आम्हाला सोडायला चाललेली ती कंपनीमध्ये. आलो मी कंपनीमध्ये आणि कंपनीमधलं वातावरण ॲज युजल एकदम भारी होतं. एकदम भारी सूर्यनारायण पण दिसत होता आणि डोंगरामुळं काही पटीने भारी दिसत होतं. मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. एकदम भारी ऊन पडलेलं आहे आज. जवळपास ऑफिसमध्ये मी 4 तास कंप्लीट करून आता बाहेर पडतोय आणि आज मी ब्लाबलानेच जातोय. मी ही ब्लाबला 2 दिवस आधीच बुक केली होती आणि ज्याच्यासोबत मी कायम रिटर्न जातो त्याच पर्सनसोबत चाललेलो आहे. त्याचं नाव आहे विष्णू आणि तो संभाजीनगरचाच आहे, खुलताबादचा, आणि तो येणार आहे विप्रो सर्कलला. तर आता मी तिथंच चाललेलो आहे. रिक्षा धरलेली मी आणि रिक्षाने आता चाललेलो आहे विप्रो सर्कलला. तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे डोंगर आहे, तर ह्या डोंगरामधून भरपूर पाणी येतं. तर ह्या रस्त्यावर बघा आता डोंगरावरून हे भरपूर पाणी येतं आहे आणि पाऊस थांबलेला आहे. काल पण इतका काही पाऊस नव्हता आणि आज पण इतका पाऊस नव्हता. म्हणजे आज तर नव्हताच आणि काल पण नव्हता. तरी पण हे डोंगरावरून पाणी येणं काही थांबत नाही आहे. त्याच्यामुळं पण थोडीशी ट्रॅफिक जाम होऊन जाते कारण पाणी असल्यामुळं गाड्या स्लो चालतात म्हणून. मी पोहोचलो विप्रो सर्कलला आणि जवळपास 10 ते 15 मिनटात विष्णू पण आला आणि आम्ही लगेच निघालो मग संभाजीनगरसाठी. हा जो विष्णू आहे याच्यासोबत मी सेकंड टाईम ट्रॅव्हल करतो आहे पुणे ते संभाजीनगरला आणि चांगली ड्रायव्हिंग स्किल आहे म्हणून परत रिपीट बुक केलेली मी. अदरवाईज जर मला कोणी असं भेटलं की जे ड्रायव्हिंग स्किल चांगलं नाही आहे तर त्या केसमध्ये मी परत बुक करत नाही. फीडबॅक शक्यतो देणं टाळतो मी कारण कधी काय होतं, एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कधी पण ट्रॅव्हल करावं लागू शकतो म्हणून मी फीडबॅक देत नाही. फीडबॅक त्याच केसमध्ये देतो ज्या केसमध्ये मला खूपच वाईट अनुभव आलेला आहे. त्या केसमध्ये रस्त्यामध्ये जाताना भरपूर ट्रॅफिक होती. त्याचं दुसरं कारण असं एक होतं की पुण्यामध्ये वारी पण होती त्याच्यामुळे. आता मी नगरच्या पुढे आलेलो आहे. विष्णूचा कॉल होता ॲक्च्युली, त्याला प्रेझेंटेशन द्यायचं होतं क्लायंटसाठी म्हणून. आणि आम्ही थांबलेलो होतो सध्या जोगेश्वरी मिसळला. समोरून अशा वाऱ्या वगैरे चाललेल्या होत्या पंढरपूरच्या दिशेने. या मिसळवर मी आधीही ट्राय केलेलं आहे, म्हणजे ह्या लोकेशनला नाही पण पुण्यामध्ये झालं. सरदवाडीला एक आहे जोगेश्वरी मिसळ किंवा शनी शिंगणापूर फाटा एक आहे, तिथं एक आहे, तिथं पण ट्राय केलं होतं. पण आज इथे आम्ही नाईलाजास्तव थांबलेलो होतो कारण की विष्णूचा ह्याच ठिकाणी कॉल घ्यायचा होता. तो वेळ झालेला होता आणि आम्ही साधारणतः 10 मिनटं आधी थांबलेलो होतो. या एरियामध्ये दुसरं हॉटेल पण नव्हतं म्हणून. हे साधारणतः प्रहार अकॅडमी जे आहे त्याच्या समोरच आहे. पांढरीचा पूल आणि नगरच्यामध्ये हा प्रहार अकॅडमी आहे, तर तिथं आहे हे साधारणतः प्रहार करिअर अकॅडमी. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला म्हणलं तुम्ही तरी पण चालेल. मी रिपीट खाणार होतो एकंदरीत, पण माझा पहिला अनुभव खूप खराब आहे त्याच्यामुळे थोडी धाकधूक पण होती. आतमधलं वातावरण एकदम चांगलं होतं आणि जे ओनर होते या हॉटेलचे, म्हणजे ज्यांनी चालवायला घेतली असेल ही ब्रँच, ते पण एकदम भारी होते. स्वभाव वगैरे चांगला वाटला होता मला त्यांचा. मग आम्ही आतमध्ये आलो आणि एका टेबलवर बसलो इथे. मागच्या वेळेस जेव्हा मी विष्णूसोबत ट्रॅव्हल केलं होतं तेव्हा सरदवाडीची नवनाथ जी मिसळ आहे तिथं मिसळ आम्ही खाल्ली होती आणि जी ॲज युजल एकदम भारी होती. पण आता इथं मला रिस्क वाटते कारण मी पहिलं पण खाल्लेलं इथं, ती इतकी चांगली नव्हती. माझा तो अनुभव होता. पण आता इथं आम्ही थांबलोच होतो तर खावाच लागणार होतं काहीतरी,
कारण ऑफिसमधून मी इतकं खाऊन नव्हतं आलेलो, कारण मला पहिलं काम कंप्लीट करून घ्यायचं होतं. माझं काम पण कंप्लीट झालेलं होतं. मला घरी जाऊन साधारणतः 1 ते 2 तास काम करावं लागणार होतं. मिसळ वगैरे आली. यांचे पाव आहे ना थोडे लांब-लांब होते, साधारणतः डोनटच्या साईजचे. मी ना पहिला आल्याला एक घास खाऊन बघितला आणि मिसळ एक नंबर होती चवीला डायरेक्ट. मी सांगू नाही शकत इतकी भारी होती. मला इतकं अपेक्षित नव्हतं. मी रस्सा पण पिऊन बघितला होता, जो पण एक नंबर होता आणि म्हणून मी त्यांनी साईडला इतका रस्सा दिलेला होता छोटी बकेट भरून साधारणतः. म्हटलं रस्सा आणखी घेऊया कारण की रस्सा भरपूर भारी होता, मसालेदार होता. एकंदरीत रस्सा असा होता जसं की नॉनव्हेजचा जसा रस्सा लागतो तशी चव होती साधारणतः याची. आणि मग मी नंतर नोटीस केलं की याच्यामध्ये मटकी नाही आहे, तर त्यांनी मटकीची एक सेपरेट वाटी देता, ही त्यांची खासियत आहे. मला नाही माहीत, पण मिसळमध्ये ॲक्च्युली माझी तरी अपेक्षा असते की मिसळमध्ये सगळ्यात जास्त ही मटकी पाहिजे. पण पुण्या साईडला काय होतं ना, मिसळमध्ये सगळ्यात जास्त फरसाण टाकलेलं असतं. आता प्रत्येक शहराची खासियत असते, त्याच्यामुळं पुण्याची पण तशी खासियत असेल की मिसळ जास्त टाकता. आता मी नाशिकला जवळपास 6 ते 7 वर्ष थांबलेलो आहे, त्याच्यामुळं मला नाशिकची सवय आहे. तर नाशिकला आहे ना, बऱ्यापैकी मटकी जास्त टाकलेली असती, त्याच्यामुळं मला मटकीचीच मिसळ खायची सवय आहे. पण पुण्याला आल्यानंतर थोडी सवय चेंज झालेली आहे, कारण जसं भेटतं तसं खाऊन घ्यायचं आणि मग त्याच्यामधली बेटर असेल तर परत रिपीट करू शकतो आपण. मिसळ ॲज युजुअल एकदम भारी लागत होते. पाव पण खूप चांगल्या प्रकारे शेकून दिलेले होते. मी एक घास खाऊन पाहिला, लिंबू वगैरे पिळलं, कांदा वगैरे घेतला, एक नंबर होतं. दही पण दिलेलं होतं त्याच्यासोबत, काकडी पण दिलेली होती. एक नंबर कॉम्बिनेशन होतं. जरूर ट्राय करावी अशी मिसळ आहे. पण ह्याच लोकेशनला करा. प्रहार करिअर अकॅडमी आहे, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला आहे, इथंच करावा. कारण मी शनी शिंगणापूर फाट्याला खाल्ली होती, तिथं इतकी मला व्यवस्थित लागली नव्हती म्हणून. इतकी भारी टेस्ट होती म्हणून मी आणखी एक पाव घेतला आणि बिलिंग काउंटरला आलो होतो बिल करायला, तर इतके सर्व गृहउद्योगचे पापड वगैरे विकायला होते आणि असं काउंटर होतं साधारणतः यांचं. बाहेरून वारी पण चालली होती, कारण आता आषाढी एकादशी येते, त्याच्यानिमित्त भरपूर लोक पायी जात होते आणि जे की बसल्या बसल्या मला दिसत होतं जागेवरून. मग मी काय केलं ना, चहा घेतला, कारण विष्णूचा कॉल संपला नव्हता म्हणून. हा स्पेशल टी घेतला होता मी. हा 20 रुपयाला बसला होता आणि नॉर्मल टी जो आहे तो त्यांचा 15 रुपयाला होता. हा पण चहा एकदम भारी होता, प्युअर दुधातला होता आणि साखर वगैरे कमी होती. आता प्युअर दुधातला जर चहा असेल ना, त्याला थोडीशी साखर कमी जरी असली ना, तर तो एक नंबर लागतो डायरेक्ट. एकदम भारी चहा पण खूप मस्त होता इथला. आणि नंतर आम्ही म्हणजे मी बिल वगैरे द्यायला गेलो होतो परत चहासाठी आणि त्यावेळेस मी बघितलं हे फरसाणचं पण पॅकेट होतं, जे त्यांनी साधारणतः 150 रुपयाला दिलं होतं. मग आम्ही विष्णूचा कॉल संपल्यानंतर त्यांनी पण मिसळ खाल्ली परत आणि मग निघालो. पांढरीच्या पुलाजवळ होतो आणि इथं साधारणतः परत एक वारी लागली होती. आज रस्त्याने भरपूर वाऱ्या लागणार आहे, कारण भरपूरशा वारी ज्या आहे त्या मार्गस्थ होत आहे पंढरपूरच्या दिशेने. म्हणून मी भेंडाळा फाट्याला उतरलो आणि तिथं भरपूर वेळ वाट बघितली. माझा भाऊ घ्यायला येणार होता ॲक्च्युली मला, पण त्याचं काही कारणास्तव थोडं लेट झालं घ्यायला. मग मी तिथं शेजारीच असलेल्या एका दुकानामध्ये गेलो होतो चहा घेण्यासाठी, जिथं एकदम भारी पितळाचे पातेले होते म्हणून मी ही शूटिंग काढली होती. आणि चहा त्या हिशोबाने ओके होता. आणि मग माझा भाऊ आला आणि मग मी घरी आलो. काम वगैरे करून झालं माझं आणि हा व्लॉग मी इथं एंड करतो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.